नमस्कार, मी सी ए किरण लोंढे. अक्षरमानव वाचन अड्ड्यावर आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. वाचन संस्कृती अबाधित राहावी व उत्तरोत्तर ती उंदीगत व्हावी यासाठी हा अड्डा चालवला जातो. गेले 10 महिने या वाचन अड्ड्याशी मी एक श्रोता व कार्यकारिणीतील सदस्य म्हणून संलग्न आहे. या अड्ड्यावर मी अनेक पुस्तके ऐकली आणि येथील अभिवाचक जे आहेत ते अतिशय उत्कृष्ट आहेत. पुस्तकांचे वाचन हे श्रोत्यांसाठी एक उत्तम मेजवानी कशी होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात व विविध प्रयोगही करत असतात. वाचन अड्ड्याचे नियोजन व अंमलबजावणी मला कार्यकारिणीतील सदस्य म्हणून जवळून पाहता आले. वाचन अड्ड्यावर कोणते पुस्तक वाचले जावे, अभिवाचकांची उपलब्धता, तसेच श्रोत्यांना कोणती पुस्तके आवडतील, मीटिंगी, तारखा या सगळ्या गोष्टी 2 ते 3 महिने आधीच ठरवल्या जातात. ज्यामुळे आठवड्यातील 3 दिवस म्हणजेच सोमवार, मंगळवार आणि बुधवारी रात्री 9 ते 10 या कालावधीत गुगल मीटवर वाचन अड्डा सुरळीतपणे चालतो. साहित्य आणि वाचन संस्कृती यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम व कार्यक्रमही राबवले जातात. जसे की मध्यंतरी आषाढस्य, त्याच्यानंतर बालभारती वर्धापन दिन असे वेगवेगळे कार्यक्रम केले गेले. वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडत कार्यकारिणीतील सदस्य, अभिवाचक आणि आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद देणारे श्रोते यांच्यामुळे अभिवाचन विभागाने सक्सेसफुली 4 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि अभिवाचन विभागाचा 4था वर्धापन दिन सोहळा चालू आहे. 8 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या कालावधीत हा सोहळा होणार आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य प्रकार सादर केले जाणार आहेत, ज्यामध्ये कथा, कविता, नाट्यप्रवेश असे साहित्य प्रकार आहेत. तर आपण सगळ्यांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून या सोहळ्यात सहभागी व्हावे आणि आनंद घ्यावा. धन्यवाद.